BSc ऍग्रिकल्चर झाला म्हणून पण नोकरी नाही भेटली, पण हिंमत सोडली नाही. याच गावामध्ये ट्रॅक्टरवर ड्रायव्हरची नोकरी करतो. चोरे नाही करत ना, मग झालं. आणि दुसरं काम मालकाची पोरगी. जमलं आपलं जुगाड. नोकरी नाही, छोकरी भेटली, काम झालं. आपल्याला काय करायचं? बहुत दिवस झाले भेटलो नाही तुले. आज चाट मारून जातो भेटायला. चला, आमचा मालक लेखाचा मोठा कंजूस नाही, माझ्या पातळीवरच राहतो. आज त्याची नजर चुकवून जातो तरी भेटायला. इकडंच तर येत आहे रे बाबा. दुसऱ्या गल्लीनं जातो. तुम्ही कुठं फिरत आहात? मी माझा गाव कुठे फिरेन मी? तू माझा नोकर आहेस, गुलाम आहेस तू? गुलाम नाही म्हणायचा, नोकर आहे तुमचा. नोकर म्हणजे गुलामच होते. नाही असं नाही. नोकर म्हणजे नोकर होते, गुलाम थोडीच होते. कुठे फिरता कुठे तिथे? हळून बोल, बोल. फिरता कोठा म्हणतो तुम्ही? कोण मी कुठं भेटतो? तर तुम्हालाच पाहत होतो मी. तुम्हाला काय म्हणजे डिझेल पाहिजे? डिझेल पाहिजे. डिझेल पाहिजे. सकाळी भरला होतास आणि ट्रॅक्टर तिकडे उभा ठेवतोस आणि गावामध्ये ट्रॅक्टरचा डिझेल संपला तर टंकीत कुत्र मुतो. सांगून ठेवतो, जास्त बोलायचं नाही, कमी बोलायचं. आणि एक सांग, अरे बापू, नमस्कार मंदिरा. सत्यम शिवम सुंदर. पैसे देऊन प्लीज. मंडळाचे शांत बसायचं. हा तर ते हे झालं. डिझेल संपला तर काय करू मग मी? डिझेल संपला तर डिझेल संपला सकाळी भरला तो तर मग ट्रिपा कमी मारतो का मी? आणि मला सांगा, त्या शांता मावशीची आहे ती फालतू ट्रिपा मारायला सांगते. विटा तेच घेऊन टाक, सिमेंट तेच घेऊन टाक, रेती तेच घेऊन टाक, आणि पैसे एक नाही घेतली. नवरा मेलाय. ज्याचा नवरा मेला असेल ना त्या बाईचा मियाव. घरच्या कामामध्ये येतात त्या. घरच्या कामामध्ये काम धंदे करू लागतात. आणि समाज सेवा करतो मी फुकट. आणि मी का म्हणलो माझा पैसा जाईल तुले गाव भले काही नाही, पण तिथं सांभाळला तर बोंबलता काय नाही. किती पैसे लागतात ते सांग? 10-12 हजार रुपये. 10-12 हजार म्हणजे काय दुसरा ट्रॅक्टर घेतात का? मग का 3-3 वेळा मागे बसू का पैसे? उद्या मला ट्रॅक्टर उभा ठेवून बिलच म्हणून तो. ठीक आहे, जास्त बोलायचं नाही. आधी का जाऊ ना, माझी काय टेन्शन घेतात. मामाजी कोणाचा मामाजी? माझा. पण मी काऊन गाव राहता ना मामाजी नाव तुम्ही माझे भाषाला अपेक्षाने म्हणताय तुम्ही. किंवा माया घेऊन पडेल मी. जास्त करायचं नाही. ठेवतो मी मामाजी म्हणायचं नाही. अरे कोणसे बरे बहीण का बोल गाव राहता ना माझी माय तुमची बहीण नाही होत. माझी बात होत नाही. तू माझ्या नोकर आहेस, बस एवढंच राहतं. बरोबर, ठीक आहे. तुला सांगतो पैशासाठी घरी जा. कोण मामाजी कोण मागू? आता हे मामीजी कुठून आणलं? तुमची बायको माझ्या मामीजी ना होईल का? मीच मामा नाही होत, ते मामी कधी होईल? अरे तुम्ही लोक हो मामा, त्याला तर मामीजी होऊ द्या ना. तुला सांगून ठेवतो, विनाकारणच्या व्याजा लावू नकोस. तुला मला माहित आहे माझी मुलं हो गई. ज्याच्या घरी जवान पोरगी राहिली त्याला फक्त मामाजीच म्हणत नाही. दुसरं नातं तिथं नाही. मी सांगितलं तुमच्या पोरीला जवळ व्हायला का? तो भाग वेगळा राहतो. ठीक आहे, मालकीन म्हणतो. आणि समजा मोठी मालकीन म्हणायचं. मोठी मालकीन बरं, मोठी मालकीन घरी नाही राहिली तर मग मेवणीकडून मागीन का? आता मेवणी करून अरे कमाल आहे तुमची. नातं कोणतं
कोणी नाही समजे तुम्हाला काय चाललं तर मामा मामीची पोरगी पण मेवणी नाही तर कोण होईल अबे मी मामा होत नाही माझी बायको मामी नाही मेवणी कोण नाही तुम्ही होत नाही असं नाही तुम्ही होता पण म्हणून नाही का तुम्ही होतच नाही मी तुझ्या इष्टच नाही गावात या गावात राहतच नाही मी गावात राहतच नाही अरे तुला सांगतो 1000 वेळा सांगतो याच्यानंतर फक्त मी मालक माझी बायको मोठी मालकीन आणि माझी पोरगी लहान मालकीन बस एवढंच नातं तुझं बरं नाही नोकरी तू काढून टाकीन म्हणजे याच्यासाठी नोकरी करतो का माझ्या पोरीला मेवणी बनायसाठी होते म्हणून अरे गाव बरं लहान मालकीन लहान मालकीन तुम्ही मागलो तर देईल मला मग देईल पैसे मागतो नाही म्हणलं तर कशी नाही म्हणत देऊन देईल देईलच देईलच ठीक आहे मागतो मग नाही म्हणून तर तुमचं नाव सांगतो बरं कशी नाही म्हणाल ते कशी नाही म्हणाल मी म्हणल्यावर ते देईलच ठीक आहे मागतो मग मी जाऊन डायरेक्ट हो बे मंगापासून मी मागतो का मागायला चाललो मी पैसे मागायचो मग दुसरं का मागीन मी त्याच्यावर खाली तोड देतच मागतो पैसे मागायला चाललो तुमची गावातली समाजसेवा बोलणं गावातला हर एक लोक तुमच्या नावाला जप करते कसा करणार नाही अबे या गावामध्ये माझी किती इज्जत आहे अबे ज्याचा नवरा मेला असेल जे बाई विधवा असेल त्या बाईचं मी म्हणूनच ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन राहिले ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन राहिले आणि तुम्हाला पदवी देऊन राहिले असं हो बाबा चांगली बाजू आहे तुम्हाला माहित नाही म्हणजे सारा गाव म्हणते सारा गाव म्हणते की यायला ते पदवी द्या म्हणून मग मी सांगून ठेवतो कोणाला सांगा नको प्रत्येक जण म्हणते ती पदवी दिलीच पाहिजे म्हणून म्हणजे म्हणे बोलाव सांगते तर तुम्हाला प्रत्येक जण म्हणते पदवी दिली पाहिजे कोणती मला म्हणे तुझा मालक एक नंबरचा डोंगाली मिट्टू आहे ग्रामपंचायतची पदवी देणार आहेत महान कार्य समाज कार्य म्हणजे चांगली पदवी आहे आता ग्रामपंचायतची पदवी होतं चांगली तर बरोबर आहे अबे दिलाच पाहिजे मला जंगल मिट्टू म्हणून एक काम कर तू गावामध्ये जा घरोघरी जा घरामध्ये घुसून सांग की माझ्या मालकाला चोंगल मिट्टू म्हणा म्हणून तुमचं एवढंच नाही येणाऱ्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी मीटिंग घ्यायला लाव ग्रामपंचायत मध्ये ठराव घ्यायला लाव चोंगल मिट्टूची बरोबर आहे तुम्ही चोंगल मिट्टू जा तुम्ही पहिले भेटत चोंगल मिट्टू पहिले कसा नाव चोंगल मिट्टू मग फुकट नाही बे एवढे दिवस कार्य केलेलं चोंगल मिट्टू कार्य मगारपासून चोंगल मिट्टू जास्त जोड देत आहे होईल म्हणे तुम्हाला पदवी भेटून राहिली चोंगल कुठे खुशी नाही होईल का झालं कोणा चोंगल मिट्टू चोंगल मिट्टू येऊ मग हा ये जाऊ मग अरे तुझ्या बोलीलीच मागतो पैसे म्हण पैसेच मागतो ना आणि प्रत्येकाला सांगत तू एवढंच नाही बॅनर लाव आणि बॅनर मध्ये माझा मालक चोंगल मिट्टू बरेच दिवसानंतर मला पदवी पाहिजे होती चोंगल मिट्टू आय एम चोंगल मिट्टू एवढ्या दिवसाचं कार्य आज माझ्या फळाला मिळालेलं आहे आज मला पदवी भेटलेली आहे चोंगल मिट्टू आय एम चोंगल